मात खबरदार असे आमचे किरण दादा शानदार. किरण दादा आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पुन्हा एकदा आयोजक टीम आणि काप्रसिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव यांच्या माध्यमातून आपणास वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन चालतोय आलेल्या सर्व मान्यवर सर्व प्रेक्षकांना या क्रिकेटच्या रंगीन दुनियेमध्ये जिथे आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर रायगड ठाण्यामध्ये बहुचर्चित ही क्रिकेट स्पर्धा बुलेट टुर्नामेंट म्हणून ज्या स्पर्धेची ओळख आहे ती क्रिकेट स्पर्धा द्वितीय फेरीतील पहिला सामना एका बाजूला खोनीसी त्यांना फाईट करत असताना गावदेवी अशेले संघ आपल्याला पाहायला मिळतो. द्वितीय फेरीतील ही पहिली लढत 4 षटकांची मॅच सामन्याला होते. सुरुवात पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल देऊयात कॉमेंट्री बॉक्स मधून. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. प्ले अ गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल आलाय डॉट. काय कमालीची गोलंदाजी. दमदार सुरुवात राहिली आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नितीन फुलोरे. समोर बंटी तरे शुभम तरे. चला ड्रिंक्स ब्रेक होणार नाही याच्याकडे लक्ष असू द्या सर्व टीम. वेल आपल्याकडे कमी आहे त्यामुळे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक आता लायचे आहे. तिथे अडवणी केली गेली आहे. सेकंड स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत फेकतील तोपर्यंत मिळेल फक्त एकच धाव. काय कमालीची सुरुवात झाली आहे. कोणी संघाची गोलंदाजी करत असताना पहिला बॉल डॉट. त्यानंतर एक धाव फक्त खर्ची केली आहे गोलंदाज नितीन फुलोरेनं. आता स्ट्रायकर एंड वरती शुभम तरे हा नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजी मार्ग वरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. पुढचा बॉल फक्त दिशा दिली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. काय झेल पकडलाय तिथे फलंदाज झालेत बाद. हा पहिला धक्का टीम अशेले संघाचा बाद होणारा फलंदाज शुभम तरे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दमायर. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दमायर. थँक्यू डीजे. चला लगेच आपण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण धाबत जा कारण आता आपल्याला वेल वाचवावा लागेल. अजून 4 सामने आपल्याला खेळवायचे आणि सेमी फायनलची लढत सुद्धा आज आपल्याला खेळ पाहिजे. एक सेमी फायनल आज आपल्याला खेळ पाहिजे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव पुस्तकावरती फक्त एकच धाव. नितीन फुलोरे काय कमालीची गोलंदाजी करतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक कसं फेकायचं याचं ज्वलंत उदाहरण दाखवलंय. 3 चेंडूमध्ये त्यानं 1 विकेट प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज राहुल दुर्गे इन ऍक्शन मोड मध्ये. पुढचा बॉलवर फुलटॉस इथे बाहेरची कडा लागली नाहीये सरळला पायांवरती आदलाय चेंडू. अजून 1 विकेट डाऊन. लेग बिफोर विकेट. LBW चा शिकार फलंदाज राहुल दुर्गे आता मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज लगेच आपण रेडी राहा अशेले संघ. पहा काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज नितीन फुलोरे पहिल्या बॉलवरती डॉट. त्यानंतर फक्त सिंगल खर्च केले आणि त्यानंतर लागोपाठचे 2 धक्के दिलेत अशेले संघाला. 4 षटकांची मॅच आहे. अशेले संघ थोडा बॅकफुटला आहे. थोडा अडचणीमध्ये सापडला आहे. थोडं खराब चित्र अशेले संघाचं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कारण 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेले आहेत. मात्र आता मिडल ऑर्डरचे फलंदाज योगेश कडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना आता जबाबदारी स्वीकारावी लागेल. मोठे फटके खेचावे लागतील. त्याला स्पीडअप करा. वारंवार तुम्हाला ते कॉल केला जाईल. वारंवार तुमच्याकडे विनंती केली जाईल.
4 मिनिटं झालेत. पुढचा बॉल खोदून काढलाय लॉग ऑफला. क्षेत्ररक्षक येतील का? मात्र चेंडू निघून चाललाय. मैदानाला गुदगुले करत ब्लॅक स्क्रीन वरती सीमा पार चौकार. वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया Thank you. सारी. थँक्यू डीजे. 5 चेंडूंचा खेळ संपला. हा पहिला मोठा फटका प्रथम सत्रामध्ये योगेश कडूच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता शेवटचा बॉल पहिला पॉवर प्लेचा. फटका तेवढाच दमदार आहे. फाईनला एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमा पार. हा शेवटच्या बॉल वरती सुद्धा दमदार चौकार. इंस्टाग्राम वरती बहुचर्चित असणारी रील्स आणि त्याचं हे संगीत आपल्याला डीजे आमचे पाहायला मिळतात. ओमसाई डीजे, डीजे सागर आणि डीजे अक्षय यांच्या माध्यमातून त्यांचंही कौतुक करावं लागेल, कारण खूप चांगले संगीत आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. धाव पुस्तकावरती 2 गड्यांचा मोबदला आहे. आता समोर बंटी दरे हे मोठं नाव आहे आशेले संघाचं, मात्र त्याला जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण 2 विकेट अगोदरच मैदानाच्या बाहेर गेलेत. चला गोलंदाज प्रॅक्टिस करू नका, लगेच आपण तिथे गोलंदाजीसाठी प्रस्थान करा. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आर्यन ठोंबरे हा गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फक्त दिशा दिली आहे. चेंडू निघून चाललाय फाईन रिझन मध्ये. दन करत 4 चौकार. मालेगावाला तो कशात कम नाही रे. तो कशात कम नाही रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. थँक्यू डीजे. 4 सुरुवात केली आहे बंटी दरेना. दुसऱ्या षटकाची स्वागत केलंय गोलंदाजाचं आर्यन ठोंबरेचा. 4 फक्त तिथे दिशा दिली. चेंडू फाईनला क्षेत्ररक्षक मध्ये आणि निघून गेला चौकारासाठी. अशी फटके येणं गरजेचं आहे. धाबा म्हणणं पहिल्या सत्रामध्ये गरजेचं आहे. 13 धाबा आता धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा आर्यन ठोंबरे. स्विचिटचा फटका तेवढाच सुंदर. चेंडू अजून एकदा निघून चाललाय थर्ड मॅनला. हा लागोपारचा दुसरा चौकार. या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता. पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. चषक ठेवलंय पाले गावाला. आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम थँक्यू मस्कर डीजे. चषक 2 विकेट गेल्यानंतर पहा संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारली आहे. लढणं हम भी जानते हैं सांगत असताना लढत करतोय मैदानाच्या आतमध्ये बंटी दरे. स्ट्रायकर एंड वरती आता साईड चेंज केली जाईल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आर्यन ठोंबरे वरती. हा प्रति हल्ला 2 चेंडू 2 चौकार त्याला ठोकलेत. पुढचा बॉल फटका तेवढाच दमदार आहे. हाही चेंडू निघून जाईल. हा लागोपाठचा तिसरा चौकार आपल्याला बंटी दरेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता. पाले या गावाचा थँक्यू. श्रीराम षटकार हॅट्रिक आपल्याला किती वेळा पाहायला मिळते, मात्र आजच्या दिवसामधील पहिली चौकार हॅट्रिक बंटी दरेच्या बॅटमधना. काय कमालीची फटकेबाजी करतोय, फक्त दिशा देतोय. पुढचा बॉल उडवलाय लॉंग लेग सीमा पार. 3 चौकारानंतर 4थ्या बॉल वरती ठोकलाय दमदार ब्रँडेड षटकार.
लयच भारी मना मनात ती घुसणारी 74 फॉर्च्युनर गाडी दादा फिरतोय दुनिया सारी दादा फिरतोय दुनिया सारी आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी 74 फॉर्च्युनर गाडी दादा फिरतोय दुनिया सारी आहे जिगरवाला थँक्यू डीजे. धाव पुस्तकावरती आता बुलेट ट्रेन न धावा पुढे सरकतायत. 27 धाबा 3-4 1-6 आलाय. पुढचा बॉल बंटी दरे फक्त दिशा दिली आहे तिथे क्षेत्ररक्षक थोडस फमलिंग. आता रेस लागली आहे मात्र एकच धाव तिथे प्राप्त केली जाते. बचेंगे तो और भी लढेंगे हे अस्त्र वापरलंय आणि स्ट्रायकर एंड वरती आता आणलं जात आहे. योगेश कडूला शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती कधी पण गोलंदाज अटॅक करतो. त्याचमुळे ही सिंगल कदाचित आपल्याला पाहायला मिळाली बंटी तरेच्या बॅटमधून आणि त्यानं जाणलं आपण सेफ खेळूयात आणि त्यानं एक धाव तिथे प्राप्त केली आहे. शेवटचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत कुठलीही चुकी नाही. अजून एक विकेट डाऊन मैदानाच्या बाहेर. योगेश कडू ज्या पाहुण्यांची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहतो आजच्या दिवसातील खास मेहमान आणि खूप दूरवरचा प्रवास पार करून या ठिकाणी थोड्याच वेळात ज्यांचं आगमन होईल व्यासपीठावरती महाराष्ट्र लायन ग्रुप संघटनेचे अध्यक्ष पनवेलचे सन्माननीय जितेंद्र शेठ अनंत फडके उर्फ बाळूदादा या नावाने प्रचलित असणारा दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस त्यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल. त्यांचं आपण सर्वांनी जरा जोरदार टाळणी स्वागत करू. थोड्याच वेळात त्यांचं आगमन या व्यासपीठावरती होईल. थँक्यू. थँक्यू सो मच. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धाव पुस्तकावरती. दुसऱ्या षटकामध्ये 3 चौकार 1 षटकार 1 सिंगल आपल्याला पाहायला मिळाली मात्र शेवटच्या बॉलवरती तिथे विकेट प्राप्त केली जाते. 28 धावा. आता नवीन फलंदाजी ट्रॅकवरती अजय कडू समोर. बंटी दरे फलंदाजी मार्गवरती गोलंदाजी ट्रॅकवरती 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज साहिल ठोंबरे हे 3रं अस्त्र खोनी संघाचं. चला चौकार हॅट्रिक साठी किंवा विकेट हॅट्रिक साठी पहा विजय दादा कोलेकर यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज लाभलं जात आहे. फटका फसलाय आणि अजून एक विकेट डाऊन. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. बंटी दरे ही मोठी विकेट मैदानाच्या बाहेर पडतोय. वाढदिवसा ठोंबरे कमबॅक करतोय. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. ज्याच्या बॅट मधून 3 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला तो फलंदाज बंटी दरे आता मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज नवनाथ कडू आता फलंदाजी मार्ग वरती आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला अजय कडू हा फलंदाज कडू बंधू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल ठोंबरे ज्यानं पहिल्याच बॉल वरती सापलं रचलं होताना विकेट प्राप्त केली आहे. तो साहिल ठोंबरे पुन्हा एकदा सज्ज असेल. नवीन फलंदाज नवनाथ कडू 6व्या क्रमांकाचा फलंदाज. मार्गस्थ तिथे डॉट बॉलची समाप्ती आली आहे. बॅटची एज जरूर लागली होती मात्र चेंडू खाली अदलला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये भिसपलाय. त्यामुळे ते फलंदाज सेफ असेल. मात्र काय कमालीची गोलंदाजी साहिल ठोंबरे जे आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल विकेट त्यानंतर डॉट. 3रा बॉल तिथे तू मै मै अजून एक बॉल डॉट आलाय.
स्वतः यष्टीरक्षक आले, चेंडू नजीक, अडवणी केली गेली, कुठलीही धाव मिळाली नाहीये. आता अजय कडू कानमंत्र देतील नवनाथ कडू यांना, कारण धाबा गरजेच्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये धाबांचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये 19 धाबा आल्या, मात्र तिसऱ्या षटकामध्ये अजून एकही धाव जमा केली जात नाहीये. पुढचा बॉल समोर नवनाथ कडू, पुढचा बॉल अलंग कार्पेट, क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील तोपर्यंत फक्त मिळेल एकच धाव. काही कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला कोणी सी या संघाचं पाहायला मिळतंय. आज कोणीचे 2 संघ या मैदानावरती खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामधील दुसरा संघ कोणी सी, त्यांचा खूप चांगला खेळ राहिलाय आणि ही द्वितीय फेरीतील पहिली लढत पाहायला मिळते. धावपुस्तकावरती धाबांचा विचार केला तर धाबा बनल्या जात आहेत 29 रन ऑन स्कोरबोर्ड. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र तिथे फेकलं गेलंय. साहिल ठोंबरे काय कमालीची गोलंदाजी करतोय. वारंवार कौतुकास्पद कार्य साहिल ठोंबरेच्या माध्यमातून केलं जात आहे. 5 चेंडू त्याने डिलिव्हर केलेत, मात्र धाव खर्च केली आहे फक्त 1 धाव त्याने खर्च केली आहे. पुढचा बॉल तिथे दिशा दाखवायची होती, आलाय डॉट बॉल. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. साहिलची गोलंदाजी आवडली असेल तर. 1 षटक फेकलंय, फक्त 1च धाव त्याने खर्च केली आहे आणि 1 महत्वाची विकेट त्याने मिळवली आहे. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चला टीम मीटिंग घेऊ नका, ड्रिंक्स ब्रेक सुद्धा नसेल, त्यामुळे लगेच आपण गोलंदाजाची निवड करा आणि गोलंदाजाला मार्गक्रमण करायला लावा. आणि लक्ष असू द्या सर्व संघनायक, जी आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते, या स्पर्धेची ओळख खरं तर मालिकावीरसाठी जी बुलेट गाडी आहे त्या मालिकावीरसाठी म्हणजेच मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्ही सेमी फायनल पर्यंत धाबा मोजणार आहोत. याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या. सेमी फायनल पर्यंत धाबा काउंट केल्या जातील, फायनलच्या धाबा काउंट केल्या जाणार नाहीयेत. म्हणजे जर तुम्ही सुपर 4 पर्यंत पोचाल तर सुपर 4 पर्यंतच्या तुमच्या धाबा काउंट केल्या जातील. म्हणजे ती सिरीज प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ या कोणत्याही संघामध्ये ती सिरीज जाऊ शकते. आणि खरं तर या स्पर्धेची वैशिष्ट्य आणि या स्पर्धेची ओळख खरं तर आपल्याला पाहायला मिळते. बुलेट 350 क्लासिक बुलेट गाडी. पुढचा बॉल इथे 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज कुंदन मात्र ज्यानं पहिलाच डॉट बॉल फेकला आहे. इथे पहा पाहुण्यांच्या शुभागमनासाठी तयारी केली जाते, कारण आज विशेष उपस्थिती आपल्याला लागणार आहे. थोड्याच वेळात लायन्स ग्रुप पनवेल अध्यक्ष सन्माननीय आमचे जितेंद्र दादा हे थोड्याच वेळात इथे उपस्थित राहणार आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. मात्र बोलूयात मॅच कडे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. हे अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर परततोय नवनाथ कडू. चला बॅट्समन पाठवा लगेच. चला आपण बॅट्समन पाठवायचे आणि 10 फटाके वाजवत आहेत ते जरा जपून. 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 29 धावा. दुसऱ्या षटकानंतर एकही धाव इथे आली नाहीये, फक्त 1च धाव तिथे सिंगलच्या माध्यमातून आली. कमबॅक केलंय कोणी संघानं. दुसऱ्या षटकामध्ये जशी फटकेबाजी सुरू होती असं वाटलं होतं धावा 40-50 होतील, मात्र त्याच नंतर काय कमालीची गोलंदाजी केली आहे साहिल ठोंबरे. आणि आता कुंदन आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय, त्यानं पहिला बॉल डॉट त्यानंतर विकेट मिळवली आहे. आता नवीन फलंदाज चैतन्य तरे फलंदाजी मार्ग वरती मार्गीक्रमण करतोय. कशा प्रकारे फटके खेचेल. धाव पुस्तकावरती 29 धावा. लोअर फुल टॉस उडवलाय. हा छोटा पॅक
बडा धमाका, मिड विकेटच्या डोक्यावरनं दमदार षटकार. समीर देसाई दादाला तोडच नाही, दादाला तोडच नाही, समीर दादाला तोडच Thank you, Rizzi. पहा आत्ता तो 10वी मध्ये शिकतोय म्हणजे 16 वर्षाचा खेळाडू आणि त्यानं पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. युवा खेळाडू असलेले संघाचा तिथे आता बाद होईल, रनआउटचा शिकार. काही हरकत नाहीये, मात्र तो त्याचं कार्य, तो त्याचं काम करून मैदानाच्या बाहेर परततोय. पहिल्याच बॉल वरती काय सुरेख फटका खेचला त्यानं. धावपुस्तकावरती 35 धावा. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. समोर अजय कडू नवीन फलंदाज. चला लगेच आपण मार्गक्रमण करा, आपण रेडीच राहा. लगेच जसं विकेट पडेल तसं आपण लगेच मार्गक्रमण करायचं आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 35 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. चेतन तरे आपल्याला पाहायला मिळाला, हा युवा खेळाडू त्याने पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती कुंदन मात्रे. समोर अजय कडू, तिथे वाईड बॉलचा इशारा पंचांचा आलाय. 1 धाव अतिरिक्त ऍड केली जाईल. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंड वरती, हा मला तर वाटतं 8व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. क्रितेश आहे. फडका तेवढा चांगला अलॉंग द कार्पेट, कुठल्याही प्रकारची रिस्क घेतली जात नाही. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव काढत असताना फलंदाज बाद झालाय, रनआउटचा शिकार. चला नवीन फलंदाज लगेच जा आपण मैदानाच्या आतमध्ये. धाव पुस्तकावरती 37 धावा. पहा 1-1 मोरा इथे मैदानाच्या बाहेर पडत असताना असलेले संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावा झाल्यात. आता शेवटचा 1 बॉल आणि या एका बॉल वरती आपल्याला समजेल की कितीचं टार्गेट सेट केलं जाईल. या बॉल वरती जर षटकार आला तर 43 धावा बनल्या जातील. चौकार आला तर 41, 2 आल्या तर 39. हे क्रिकेटचं समीकरण आहे. मात्र शेवटचा बॉल शेवट गोड करेल का? फलंदाजी करणारा अजय कडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची एज आणि शेवटच्या बॉल वरती ते शेवट गोड केली आहे. कुंदन मात्रेनं मिळवली आहे ही मोठी विकेट आणि फलंदाज झालेत बाद. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती धावा 37 जोडल्या जात आहेत, म्हणजे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 38. चला पुढची मॅच एका बाजूला असेल विनर वर्सेस विनर, म्हणजे एका बाजूला वेलकम उसाडणे आणि त्यांना फाईट करेल नेवाली, जय बोले नेवाली. चला दोन्ही संघाचे संघनायक, नेवाली संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. चला उसाडणे संघाचा संघनायक सुद्धा इथे येतोय. परी 11 नेवाली संघ आज परी 11 या नावाने या मैदानामध्ये उतरलाय. आपण बोलूया टॉस बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील आमचे जगदीश पाटील सर. थँक्यू मनोज. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाल्यात, आपण टॉस करूया. चला किरणदादा उपस्थित आहेत आमचे, किरणदादा पाटील. त्यांच्याच शुभ हस्ते आपण टॉस करतो. 2 संघामध्ये 4 ओव्हरचा सामना असेल. लक्षात ठेवा, टीम जय बोलेच्या विरोधात वेलकम उसाडणे. हेड असा कॉल आहे. हेड आले. 2 मिनिटं नको दादा, आता वेळ मिळणार नाहीये. सकाळपासून तुम्ही सर्वांनीच भरपूर वेळ घेतला, त्यामुळे डिसिजन द्या. फिल्डिंग. चला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम नेवाली या संघाने टॉस जिंकून. 4-4 षटकांचा सामना असेल. ओके चला चला लगेच फिल्डिंग लावा टीम आशेले संघ. बॅटर जाऊ द्या.
चला पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती धावा झाल्यात 37. 38चं टार्गेट आहे. मायक्रोफोनवरती आपण ऐकूया द्वितीय सत्रामध्ये जगदीश पाटील सर यांचा आवाज. थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू सो मच मनोज ठाकूर. थँक्यू सो मच आमचे स्टायलिश कॉमेंटेटर सोनू बांगर. उपस्थितांचं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. क्रिकेटच्या रंगरंगामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपण पाहता कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पायगाव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्करो स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2026चं पर्व. आणि या पर्वामध्ये पाहतो आजचा दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच टीम खोणीच्या विरोधात आशेले हा संघ पहा मिळतो. एकीकडे युविशा गावदेवी 11 आशेले आमचे विजयदादा कोलेकर या संघाचे पुरस्कर्ते आणि दुसरीकडे टीम खोणी संघ पहा मिळतोय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धाबा एकूण बनवल्या असलेले टीमने 37 आणि 38चं छोटं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पहा मिळतंय. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. विकेट ओमरे आणि हर्ष पाटील. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हर्ष राहिला आणि गोलंदाज अजय कडू. लेट्स प्ले. पहिलाच बॉल एज अँड टेकन. पहिल्याच बॉलवरती या मॅचची मोठी विकेट. विकेट ओमरेला 0 या धावसंख्येवरती बाद केलाय. पहिला धक्का खोणीसी संघाला. या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला आयोजन केलंय पाले गावाला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का लागला टीम कोणीसी संघाला. विकेट ओमरे सारखा आक्रमक शैलीचा बॅटर बाद झालाय. अर्जुनला पाहतोय. अर्जुन टोंबरेला पाहतोय. वनडाऊनचा खेळाडू मैदानामध्ये येत असताना आर्यन टोंबरे. चला आता नवीन बॅटर मैदानामध्ये पाहतोय. आर्यनला पाहतोय आपण. वनडाऊनला येत असताना पहिला धक्का 0 या धावसंख्येवरती लागला. 38चं लक्ष मॅच मध्ये. फुल टॉस आणि त्याच्यावरती आलाय षटकार. 6 धावा. साने अकाउंट ओपन होतो. मागच्या बॉलवरती खेळाडू बाद झाला. आल्या सारेने मात्र षटकाराने आघात केला. 38चं कमी लक्ष. ओ चांगला बॉल या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन झालंय. धावचित करण्याची संधी होती खरं तर. बॉलर्स ड्राईव्ह बॅक फटका पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती मात्र एकेरी धाव मिळाली. धावसंख्या 7 आहे. जवळजवळ 10च्या सरासरीने धावा 10 पेक्षा कमी
धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. त्यामुळे 3 चेंडू 7 धावा येथे सुद्धा आल्यात. अजय पुन्हा एकदा फटका चांगला आहे. खेळाडू दूरवरती आहेत, त्याच्या अबाक्याच्या बाहेर. दुसरा टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, दमदार चौकार. काबरी देवाच्या आशीर्वादाने करतो आयोजन समीर देसाई. अक्षय भाऊ 2 मोठे फटके आल्या त्या ओव्हरमध्ये. जरी पहिल्या बॉलवरती खेळाडू बाद झाला तरी सुद्धा त्यानंतर पहा मिळतो आपल्याला चांगली फटकेबाजी. आता हर्षा बॅटमधून चौकार होता. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केलाय. चाऊ दिला बॉल. डाट बॉल येत असताना पाहायला मिळाला. अद्यापपर्यंत पाहतोय आपण 5 चेंडू फेकले गेल्यात. 5 चेंडूवरती 11 धाबा जमवल्यात. जवळजवळ 10च्या सरासरीने धाबा करायच्यात तुम्हाला. नेक्स्ट मॅच बिग फाईट मॅच. वेलकम उसाटनेच्या विरोधात नेवाली हा संघ आपल्याला पहा मिळेल. परी 11 जय बोले नेवाली हा संघ इन ॲक्शन मध्ये सेकंड मॅच मध्ये तुम्हाला पहा मिळेल. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. मॅच मध्ये पाहतोय पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा ऑन साइडला केल्यात. फटका मात्र टोईंगला लागलाय. तोपर्यंत एकही धाव मिळेल. इकडे धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एक बाद. धाबा आल्या त्या 12. चला फिल्डिंग लावा. जास्त वेळ नको, लगेच फिल्डिंग लावायचं आहे. आयोजन कमिटीच्या सूचना येतात. याच्यानंतर अद्याप 3 सामने आहेत. आत्ता वाजले 4. 6 वाजता अंधार होतो, लक्षात घ्या. आणि याच्यातूनच एक सामना अंधारामध्ये मग खेळवावा लागेल. त्यासाठी आत्ताच घाई करा. आम्ही ज्या सूचना करतो त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. मयूर फुल टॉस. या ठिकाणी फिल्डिंग चांगलं होतं. एकाच ऍक्शन मध्ये उचलून रनआउटची संधी आहे. पाहावं लागेल आता. थर्ड अंपायर, तिसऱ्या अंपायरला रेफर केला जगदीश दुधकरने. आणि आता पाहिलं जाईल खेळाडू आउट आहे की नॉट आउट. लवकर निर्णय देतील तुमच्यापर्यंत. आम्ही यस फलंदाज बाद आहे. खेळाडू बाद आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये मोठी विकेट मिळाली आहे. चांगला खेळ चालला होता, मात्र मध्येच या ऍक्शन रिप्ले पाहू शकता स्क्रीनवरती. बॅट त्यांची हवेतच राहिली आहे आणि तोपर्यंत बेल्स खाली पडले. त्यामुळे मोठा धक्का लागलाय. बंडाऊनचा खेळाडू पाहतोय आपण. आर्यन टोंबरे बाद झाला. 1 विकेटसाठी 1000, 2 विकेटसाठी 2000 आणि 3 विकेटसाठी 5000 रुपये. मितेश तरे आणि हेमंत कडू यांच्या वतीने पारितोषिक आहे. हा मयूर तरे का? ओके. चला चला सामना सुरू करा मित्रांनो. लक्ष द्या, आम्ही ज्या सूचना करतोय. सोनू बांगर सर जरा आवाज दीजिए. चला बघा, लक्ष असू द्या. आपण टाइमपास करू नका प्लीज. आर्यन जाऊ शकता आपण, विनंती असेल. कारण की ना या ठिकाणी सेमीफायनलचा मॅच देखील खेळवायचा आहे. बॅटलाईट मध्ये आम्हाला तो खेळवायचा नाहीये. त्यामुळे या ठिकाणी स्पर्धा मोठी आहे, सहकार्य करायचं आहे. सर्व संघांना सूचना असतील, आपण थोडंसं स्पीडअप करून खेळायचं आहे. चला 2 खेळाडू बाद झाल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट. फक्त जे मगाशी बक्षीस पुकारलं ते फक्त मयूर तरेसाठीच आहे. चला आता
ओ पुन्हा एकदा बेगबान चेंडू होता, बेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय मयूर तरे. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागेल. दुसरीकडे पाहतोय हर्ष पाटील. मागच्या सामन्यात अत्यंत चांगली बॅटिंग केली होती याच हर्षने, आणि आता त्याच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी असेल खोणीसी संघाच्या वतीने. ओ बिग शॉट घ्यायचा होता, ट्विंगला लागलाय. एकेरी धाव मिळत असताना चला एक धाव मिळाली. स्ट्राईकला रोटेट केलं गेलंय. नितीन पुलोरे स्ट्राईक वरती. ओ चांगला चेंडू या ठिकाणी बॅटम पॅड मधून जात असताना सुपर बॉलिंग मयूर तरे फेकत असताना पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये आलाय. बॅटिंग सुरुवातीला याच आशले संघाची चांगली पाहायला मिळाली. खास करून बंटी तरेने चांगला प्रयत्न केला, मात्र त्यानंतर एकाही खेळाडूला चांगली बॅटिंग करता आली नाही आहे. बंटीचा अपवाद वगळला तर. ओ पुन्हा एकदा एज होती. कीपरने मात्र एका हाताने एस्टेनच्या मागे पाहतोय आपण शुभमला. चांगला प्रयत्न होता, मात्र चेंडू हाताला ब्रश झाला, पाठी पडला खाली. झेल ड्रॉप. झेल टिपावे लागतील तुम्हाला. कमबॅक करणारे षटक राहील का मयूर तरेचा. चांगली गोलंदाजी MIDC एन कडून करत असताना गोलंदाज पाहतोय. अद्यापपर्यंत ठीकठाक चाललंय आशले संघाचा. आताचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरकला. कॅच कॅच कॅच. आउट झाला या ठिकाणी. नवनाथ कडू होते. मिड ऑफला झेल टिपलाय. फलंदाज बान. नितीन पुलोरेची विकेट आली आहे. विकेट नंबर 3. स्वागतम. ज्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो ते सन्माननीय आदरणीय जितेंद्र शेठ फडके, महाराष्ट्र राज्य लायन ग्रुप संघटनेचे अध्यक्ष पनवेलचे, यांचं या ठिकाणी आगमन होतंय आणि त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीनं करतायत. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्य नक्कीच लायन ग्रुप संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्र शेठ बाळूदादा अनंत फडके साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. स्वर्गीय श्रीराम मस्करो, स्वर्गीय नितीन वारिंगे चषकामध्ये दादांचं करतो आम्ही मोस्ट वेलकम. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोल्डन मॅन आपण पाहताय जितेंद्र शेठ फडके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. लायन ग्रुपचे संघटनेचे अध्यक्ष, त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे चषकामध्ये सर्व पाहुणे वर्गांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. थँक्यू सो मच. ज्यांचं आगमन झालं व्यासपीठावरती नुकतंच दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस आणि गेले कित्येक वर्ष युवकांना प्रोत्साहित करणारं हे लायन्स ग्रुप महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य जितेंद्रभाई उर्फ बाळूभाई अनंत फडके या नावाने प्रचलित असणारं व्यक्तिमत्व, त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. फुलटॉस होता. अपील केलं गेलंय. पॅडवरती आदळलाय चेंडू. हलकसा अपील करण्याचा प्रयत्न राहिला. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. गोलंदाज योगेश कडूला पाहतोय. डॉट बॉल आलाय. मागचं षटक मयूर तरेचं अत्यंत चांगलं राहिलं. त्याच्यामध्ये फक्त 2च जाबा आल्या, त्यामुळे 12 बॉल बनवायच्या होते त्यांना. 12 बॉल 24चं लक्ष होतं. आता 11 बॉल 24. 11 बॉल 24 धावसंख्येची गरज आहे. कोणी संघाला असे या ठिकाणी कॅचचा कॉल आहे, मात्र पटका चांगला आहे. फुल सक्सेसफुल, ब्युटिफुल 6 आर.
ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचं पुनश्च मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सामना देखील सुरू आहे. यस जगदीशजी पाटील. फुलटॉस खराब चेंडूची फेकी करत असताना पाहतोय आपण जेथे चांगला सामना चालला होता, मात्र या ओव्हरमध्ये एक षटकार आलाय. यास रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या, याचा रिव्ह्यू घेतला आता बेस्टेज साठी. पाहतोय आपण बीमर आहे की नाही हे पाहिलं जाईल. अगदी 2 लो फुलटॉसचे बॉल होते. मगाशी षटकाराला मॅच मध्ये वापसी करणारा षटकार होता हर्ष बाटमधून. फेअर डिलिव्हरी आहे. चला, कारण चेंडू जसा पडला ना तसं खाली आलाय, त्यामुळे फेअर डिलिव्हरी पहा मिळतो आपल्याला. चला, पहिल्या बॉलवरती डॉट, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर 2 धाबा, 8 धाबा येथे सुद्धा येतात सुद्धा पाहायला मिळाल्या. गोलंदाज योगेश कडूला पाहतोय ओव्हर नंबर 3 मध्ये हायवे एंड कडून. नाहीये असे चेंडू फेकू शकत नाहीये तुम्ही, त्यांना हाफ ट्रॅकर होता. फटका चांगला आहे. दुसरा षटकार योगेशच्या विरोधात. वदाने करतो आयोजन समीर देसाई. अक्षय भाऊ आहे त्याच्या सोबती दमदार आयोजन मैदानावर. शिवाजी कोलेकर आनंदी झाला, गणेश वारिंगे आनंदी झाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. थँक्यू. या स्पर्धेची चर्चा 365 दिवस असते, कारण एकमेव महाराष्ट्रातील स्पर्धा आहे जेथे फक्त 32 संघांना इन्व्हिटेशन दिलं जातं. 13,000 रुपये एंट्री फी आणि बुलेट गाडी. असं चित्र तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही आहे. हे मनाचा मोठेपणा आहे. आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांना 2 वेळा अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक होण्याचा बहुमान मिळाला, ते सन्माननीय पंढरीनाथ शेठ वारिंगे आणि आमचे युवा उद्योजक युवासेना उपशहर अधिकारी सन्माननीय समीरदादा देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची भव्य स्पर्धा. पहिल्या टप्प्यावरती बॉलला उचललाय, सेकंड रन्स. या ठिकाणी काय करतील, काही नाही आहे. खराब फिल्डिंग करतोय टीम आशेले संघ. या चुका तुम्हाला खूप महागात पडतील, कारण जास्त चुका करणारा संघ नेहमीच स्पर्धेतून बाहेर जातोय. हा आजवरचा इतिहास राहिलाय. त्यामुळे ते 3 ओव्हरचा केस संपलाय. 3 ओव्हरमध्ये धाबा झाल्या त्या 30 धाबा. आत्ता गरज आहे तुम्हाला येणारे 6 बॉल आणि फक्त 8 धाव संख्येची गरज आहे. 6 चेंडू 8 धाबा. चला लगेच फिल्डिंग लावा जगदीश दुधकर. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला, ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये, कारण तुम्ही अगदी उशीर करता प्रत्येक जण. ओके, त्याला जागेवरच थांबायला सांगा. चला, आमची शाळेतली मुलं सुद्धा आल्यात. उद्याचं एक क्रिकेटचं भविष्य आहे. शाळेत जात असाल तर अगोदर शाळा शिका, नंतर क्रिकेटच्या मैदानावरती या. कारण अगोदर शिक्षण पूर्ण करा, घरची जबाबदारी पाला, नंतरच. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला वयाला मर्यादा नसते. तुम्ही कधी क्रिकेट खेळू शकता. ज्याप्रमाणे शिक्षणामध्ये सुद्धा वयाला मर्यादा नाही आहे, पण शिक्षण हे अगोदर घेतलं पाहिजे आपण. क्रिकेट काय कधीही खेळू शकता तुम्ही. बचेंगे तो और भी लढेंगे. कारण क्रिकेटच्या मैदानावरती जेव्हा येतं ना, तेव्हा तुम्हाला क्रिकेटमध्ये अशा अटी नसतात की तुमचं आता वय झालं तुम्ही खेळू नका. त्यामुळे अगोदर शिका, नंतर क्रिकेटच्या मैदानावरती या. चला, आयवा जेलसाठी आमचे विजयदादा कोलेकर यांच्या वतीने 500 रुपये कॅश प्राइज आहे. 500 रुपये. चला, शेवटचं षटक. 6 बॉल 8 ची गरज आहे. चला, गोलंदाज नको शैला पाहतोय. पहिलाच बॉल लेटकट खेळायचं होतं. रनआउटची संधी केलंय काय. डायरेक्ट हिट
गोटीले फलंदाज बाद. सायन्स ग्रुप ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य जितेंद्र अनंत फरके उर्फ भाऊशेठ आज या मंचावरती उपस्थित झाल्यात. आमचे संदीप दादा जे निघूचे आहेत, आमचे बंधुतुल्य, यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा आहेत. फुल्लेंचा बॉल होता, फायदा उठू शकले नाही आहेत आणि नो बॉल की काय. यस, इट्स नो बॉल. काय केलंय गोलंदाजाने. असेच चेंडू तुमचा सामन्याचा पूर्णपणे बिमोड करत असतात. आता शाळा सुटलेली आहे, लहान मुलं सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आमचे विजयदादा कोळेकर यांनी सांगितलं लहान मुलांनी झेल टिपला तर त्यांना 2000 रुपये. मात्र नको, ती लहान मुलं आहेत, चेंडू वेगाने येतो, त्यामुळे नको, हरकत नाही आहे. तुम्ही बसून राहा, एखाद्याने जरी पकडला तरी त्यांना 2000 रुपये देऊ आम्ही. या थर्ड अंपायर कशासाठी? हाईटसाठी. या फिल्डिंगवाल्यांचा रिव्ह्यू आहे. चला रिव्ह्यू, चला चला लवकर चला. आता जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचू. उशीर झाला, आता 4:15 वाजतात. अद्यापर्यंत 3 सामने कसे कव्हर होतील? इट्स नो बॉल. आणि तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर 15 सेकंदाच्या आतमध्ये घेणं आवश्यकता असते. हो, पूल करायचा होता. या ठिकाणी पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे आणि खेळाडू होईल रनआउट. 1 मोर विकेट डाऊन. चला चला, बॅटर रनआउट. वाईड बॉल. चला, नवीन फलंदाज जा लवकर. कोंद्रे आला यो पालेगावाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. थँक्यू थँक्यू. आत्ता चेंडू शिल्लक आहेत. 5 बॉल 5. काय केलंय? फ्रीट कंटिन्यू आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे वापसी केली आहे कोणी संघाने, कारण केलेल्या चुका या आशेले संघाच्या पाहायला मिळतात आपल्याला. नो वाईट, नो वाईट नाही आहे. चांगलं क्रिकेट नाही आहे, तुम्हाला कंट्रोल करावं लागेल. 5 बॉल 5 बनवायचे आहेत. फटका तर चांगला आलाय. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा धावाची संधी आहे आणि आता एखादा खेळाडू धावत आणि हर्षला बाद केलाय. चुकीचं कम्युनिकेशन. फलंदाज बाद. बिग विकेट, बिग लॉस. टीम खोनी सी संघा. तब्बल 7 खेळाडू बाद झाल्यात. नवीन बॅटर आता मैदानामध्ये पहा मिळतात आपल्याला. सहा बाद झाल्या. यस, कंपल्सरी चेसिंग करायची या स्पर्धेचा नियम आहे. आता चेंडू शिल्लक आहेत तुमचे 4 बॉल 4. 4 चेंडू 4ची गरज आहे. एखादा चांगला फटका, एकेरी दुहेरी धाव सामन्यामध्ये शिरकाव करेल. दोन्ही संघ अगदी तोळामोळाचे संघ पहा मिळतात. 4 बॉल 4. ओ, या ठिकाणी चेंडू पाठीमागे निघून गेलाय आणि तिथे ए ज्योती 1 धाव मिळाली आहे. 3 चेंडू 3 धावा.
करायच्यात या मॅच मध्ये. याच मैदानावरती कालच्या दिवसामध्ये 1 बॉल 1 धाव करता आली नाही आहे, त्यामुळे तसं चित्र पाहायला मिळेल का आता या मैदानावरती पाहतोय आपण. तीन चेंडू 3 धावसंख्येची गरज आता. ओ पहा मिळतोय वाईड बॉल नाही. दिस इज नॉट गुड क्रिकेट. करतायत काय गोलंदाजाने पूर्णपणे नामुष्की ओढवली आहे या संघावरती. आज कुठे का होईना एखादा गोलंदाजाची कमतरता जाणवली गावदेवी आशेले टीमला. तुम्ही धावा कितीही करा, मात्र तुमच्याकडे एखादा चांगला गोलंदाज नसेल तर मग केलेल्या कामावरती तुमचं पाणी फेरलं जातं. तसंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. ऐन मोक्याच्या क्षणी तुम्ही नो बॉल फेकले, वाईड बॉल फेकले. या ओव्हरमध्ये अद्यापपर्यंत 3 वाईट आले, 1 नो बॉल आलाय. मग पुढचं काय. पुन्हा एकदा टॅप केलं जातंय. पुन्हा धावचीची संधी होती, एकच धाव मिळाली. स्ट्राईकला रोटेट करायचंय, फलंदाज होईल रनआउट. चला एखाद्या फलंदाजाला रनआउट होण्याचं आता झालेलं आहे. आता गरज आहे ती तुम्हाला 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे तुम्हाला विकेटवरचं संबंध नाही आहे. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये विकेट पाहिले जातात, रायगडमध्ये गेला तर टॉसला महत्त्व असतं, आणि या आपल्या अंबरनाथमध्ये आपण धावसंख्या कंपल्सरी चेस करतोय. हे प्रत्येकाचे आपापल्या समितीचे जी संघटना असते तिचे निर्णय असतात प्रत्येक जणाचे. आता 1 धाबेची गरज आहे. फील्ड प्लेसमेंट अत्यंत चांगलं सजवलं गेलं आहे. होईल का 1 धाव सुद्धा, कारण छत्रपती ट्रॉफीमध्ये नाईट टुर्नामेंटमध्ये तलोजाच्या ह्या वर्षी 3 बॉल 1 धाव झाली नव्हती. मग आता काय. हो येथे पहा मिळतोय, पुढे सरकल्यात आणि धाव एकवटली आहे आणि सामना जिंकलाय कोणीसी संघाने. 2 सामने जिंकून हा संघ पुढे सरकलाय. आता लढत होईल उसाटणेच्या विरोधात नेवाली. चल लगेच मैदानाचा ताबा घ्या दोन्ही टीमचे कॅप्टन. आपापला संघ घेऊन आपण मैदानावरती जा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन हर्ष पाटील, ज्याने 23 धावसंख्येचं